नमस्कार. अश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच दीपावलीतला धनत्रयोदशीचा दिवस. ह्या दिवशी आपल्या घरामध्ये सालभरामध्ये कुठलीही अपमृत्यू न व्हावा, कुठली अघटित घटना न घडावी, ह्याकरता आपल्याला एक उपाय करायचा आहे. तो म्हणजेच आपल्याला यमदीपदान करायचं आहे. आपण जसं दिवाळीचे दिवे प्रज्वलित करतोच, त्यामध्ये आपल्याला एक दिवा यमदीपासाठी म्हणजे यमदेवासाठी आपल्याला ठेवायचा आहे. ते म्हणजे कसे, जसं आपल्या घरामध्ये आपण मातीचे दिवे म्हणजेच पणत्या प्रज्वलित करतो, त्यामध्ये एक दिवा आपल्याला यमदेवासाठी ठेवायचा आहे. तो दिवा आपल्याला घराच्या बाहेरच्या बाजूसच ठेवायचा आहे. जसं की दरवेळेसप्रमाणे आपण मातीचे दिवे म्हणजे पणत्या तयार करतो, गंधाक्षत वगैरे वाहून त्यांचं पूजन करायचे आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये उभं राहून दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला पुढील मंत्र म्हणायचा आहे. मृत्युना दंडपाशभ्याम कालने श्यामया सह त्रयोदशाम दीपदानत सूर्यजः प्रियताम मम. हा मंत्र म्हणून आपल्याला तो दिवा दान करायचा आहे. असे केल्याने यमदेव प्रसन्न होतात आणि आपल्या घरावरती कुठलेही अपमृत्यूचं संकट असेल किंवा अघटित घटनेचं संकट असेल तर ते पूर्णपणे टाळलं जाईल. म्हणून आपल्याला धनत्रयोदशीला धन्वंतरीत पूजा करून यमदीपदानसुद्धाही करायचं आहे आणि हे यमदीपदान दरवेळेस दर दिवाळीला आपल्याला करायचं आहे. धन्यवाद.